तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि मस्त केरळची सकाळ सुरू झाली. आत्ता आम्ही जस्ट मंदिरामध्येच चाललो आहे सकाळ. आणि आज स्पेशली गुड्डूसुद्धा आमच्याबरोबर आहे. म्हणजे गुड्डू आता 2 दिवसासाठी तिला सुट्टी होती म्हणून हॉस्टेलवरून घरी आली आहे. आणि आजचा काही दुसरा स्पेशल काहीच प्लॅन नाही. 2 मंदिरामध्ये आम्ही जाणार आहे. आणि या आधीची परीक्षा अजून सुरूच आहे, म्हणजे त्याचा लास्टचा पेपर आहे. त्यामुळे म्हटलं की कुठेच जायला नको, मंदिरामधून डायरेक्ट आम्ही घरी येणार आहे. संडेचा दिवस झाला की सोमवारी आधीचा पेपर असणार आहे लास्टचा. चला तर फ्रेंड्स, आजचा चांगला पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक विचार काय आहेत तो बघूया. कसं असतं बघा, प्रयत्न केल्याने आपली कोणतीही गोष्ट, अशक्य गोष्ट शक्य होते. म्हणून तर म्हणतात ना, प्रयत्न ही यशाची गुरुकिल्ली आहे. आणि सतत आपण प्रयत्नशील राहिलं तर यश आपल्यापासून दूर अजिबात जात नाही, उलट जवळच येतं. त्यामुळे प्रयत्न करायलाच पाहिजे. कोणत्याही गोष्टीविषयी असू द्यात, प्रयत्न करायलाच पाहिजे. तर बघा, आम्ही जर संडेला ज्या मंदिरामध्ये येतो त्या मंदिरामध्ये आता पोचलो आहे. इथला काही मी व्ह्यू दाखवत नाही, कारण नेहमीच आपण इथला व्ह्यू बघत असतो. तर आत्ता दर्शन वगैरे झालं आणि आम्ही आता रिटर्न दुसऱ्या मंदिरामध्ये चाललो आहे. तर हे मंदिर थोडंसं लांब आहे आणि संकटातून संधीचा जन्म होतो असं म्हणतात. म्हणजे संकटाकडे आपण समस्या म्हणून नाही तर संधी म्हणून बघितलं पाहिजे. संकट आलं की त्याच्यामागे काही ना काही, कोणती ना कोणती संधी असतेच. त्याचा फक्त आपल्याला विचार करायला पाहिजे की कोणती संधी आपल्याकडे चालून आली आहे आणि त्याच्यावरच आपण काम केलं पाहिजे. इथं तुम्ही बघू शकता की आम्ही मंदिराच्या आवारामध्ये पोचलो आहे आणि ह्याच मंदिरामध्ये आम्हाला यायचं होतं. पहिल्यांदाच आम्ही या ठिकाणी आलो आहे. आत्तापर्यंत आम्ही कधीच या ठिकाणी आलेलो नाही. तर हे स्पेशली हनुमानाचं मंदिर आहे, प्रसिद्ध आहे. बरीच जण ह्या मंदिराविषयी सांगत होती, तर म्हटलं मंदिरामध्ये जाऊन यावं. थोडंसं लांब आहे आमच्या तिथून. तर आत्ता गाडी वगैरे आम्ही पार्क करतो एका साईडला आणि नंतर मग मंदिराच्या आत एंट्री करतो. पण दर्शन झाल्यानंतर मी तुम्हाला मंदिराचा थोडासा व्ह्यू दाखवते. तर भरपूर ऊन आहे आता सध्या इथं. केरळामध्ये कसं असतं बघा, ऊन पण जास्त आहे आणि पाऊस पण जास्त असतो. म्हणजे इथं उन्हाला पण काही कमी नाही, पावसाला पण काही कमी नाही. थंडी वगैरे इथं नसते. फक्त हिल स्टेशन आहेत त्या ठिकाणी फक्त थंडी असते. तर आम्ही राहतो कोचीकडल्या भागामध्ये, तिथं काही थंडी नसते. तर इथं पहा की आमचं पूर्ण दर्शन झालेलं आहे आणि आत्ता मी जस्ट तुम्हाला दाखवते इथला थोडासा व्ह्यू. आणि आम्ही बाहेर आलो आहे. मंदिराच्या आतमध्ये आम्ही जास्त करून व्हिडिओ काढत नाही, त्यामुळे मी डिटेल व्हिडिओ काढलेला नाही. कुठे फिरायला वगैरे गेलो तर मी तिथला डिटेल व्हिडिओ काढत असते. मंदिरामध्ये केल्यानंतर दर्शन व्यवस्थित करतो आणि नंतर जस्ट थोडासा मी व्ह्यू दाखवत असते. तर आता रिटर्न आम्ही घरी चाललो आहे. इथून जाताना मस्तपैकी एक बीच आहे. तर पतीजी म्हटलं की बीचवर जाऊया. आधी म्हटलं मला अभ्यास आहे, त्यामुळे मग आता काही आम्ही थांबणार नाही. जस्ट आम्ही जाऊन फक्त रिटर्न वापस येणार आहे. आणि ऊन पण भरपूर आहे, खाली उतरायची म्हणजे इच्छा होत नाही, एवढी जास्त ऊन आहे इथं. आणि झाडं बघू शकता तुम्ही. इथं केरळामध्ये जस्ट तुम्ही ट्रॅव्हलिंग जरी केलं तरी तुम्हाला मस्त वाटेल. अवतीभोवती सगळीकडे अशी ही वेगवेगळी झाडं तुम्हाला बघायला भेटतील. म्हणजे नारळाची म्हणा, सुपारीची झाडं आणि केळीची, अशी वेगवेगळी तुम्हाला इथं झाडं दिसतील. तर एक सांगायची होती मला गोष्ट, की इथं केरळामध्ये आपल्याला बाभळीचं झाड कुठेसुद्धा दिसणार नाही. शोधून शोधून बघितलं तरीसुद्धा बाभळीचं झाड इथं दिसणार नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर वाट्याने सगळीकडे आपल्याला बऱ्याच ठिकाणी बाभळीची झाडं दिसतात. तर ही गोष्ट मला बऱ्याच महिन्यापासून सांगायची होती, पण आज ती लक्षात आली. तर इथं पहा, हेच ते बीच आहे. तर ह्या बीचवर सुद्धा आम्ही कधी आलो नाही. म्हटलं की जस्ट जाऊन यावं, त्यामुळे आम्ही इथं आलो आहे. तर दुसरी आमच्या घराच्या शेजारी 2-3 बीच आहेत, तिथं आम्ही नेहमी जातो, पण ह्या ठिकाणी आलो नाही अजून. तर हे बघा, प्रचंड ऊन आणि इथला पुढचा असा हा व्ह्यू आहे. मस्त व्ह्यू आहे. पण जरा पुढे गेल्यानंतर तिकडे म्हणजे असं एंट्री होते ना, ते ठिकाण पुढं आहे. आम्ही जरा साईडला आलो आहे आणि जस्ट आम्ही बघतो आहे कसं आहे ते बीच. तर इथं आल्यानंतर मस्त वाटलं, एकदम निवांत शांत, कोणच नाही. आणि आता दुपारचे 12 वाजलेत आणि असल्या उन्हामध्ये थांबायचं म्हटलं बीचवर तरीसुद्धा आम्ही थांबू शकणार नाही, एवढं जास्त ऊन आहे. जस्ट आम्ही हे बीच बघितलं आणि आता आम्ही रिटर्न चाललो आहे. खाली उतरायची कुणालाच इच्छा होत नव्हती आणि उतरायचं म्हटलं तरी आमच्याकडे टाईम नव्हता. तर हे बघा, अशा बोट वगैरे इथं साईडला ठेवलेत यांनी, म्हणजे मासे पकडण्यासाठी ह्याचा वापर करतात.
आणि इथं फ्रेश मासंसुद्धा भेटतात असं आम्ही ऐकलं होतं. इथं पुढे चर्च आहे, छोटंसं चर्च आहे. आणि आता रिटर्न आम्ही वापस घराकडे चाललो आहे. जाता जाता आम्ही काहीतरी खाऊन जाणार आहे. म्हणजे मुलांना नाश्ता करायची इच्छाच नाही, म्हणजे त्यांना स्नॅक्स वगैरे असं म्हणजे ज्यूस शेक वगैरे प्यायला आवडतो जास्त. त्यामुळे मुलं म्हटले की आपण शेक पिऊया जाताना. तर आता आम्ही बेकरी शोधत शोधत जाणार आहे. ह्या साईडला कुठे बेकरी छान भेटते का. तर इथला व्ह्यू तुम्ही जाताना बघा की इथं कसं आहे की कोणीही केरलामध्ये फिरायला आलं की तिथं भरपूर रिसॉर्ट आहेत. त्या रिसॉर्टमध्येच बुकिंग केलं जातं. म्हणजे ज्यावेळेस आपण बुकिंग करून फिरायला येतो त्यावेळेस तेच ठिकाण सिलेक्ट केलं जातं. म्हणजे आणि फायनली आम्ही आता बेकरीमध्ये पोचलो आहे. भूक पण भरपूर लागली आहे, ऊन पण प्रचंड आहे बाहेर आणि म्हटलं की काहीतरी थंड प्यावं म्हणून आम्ही ज्यूस आणि शेक दोन्ही घेतलेले. मुलांनी तर पप्स घेतलं आहे, नंतर त्यांनी हे सुद्धा कटलेटसुद्धा घेतले. त्यांना काय आवडते ते खायला सांगितलेलं म्हणून त्यांचं खायचं सुरू आहे. आमचा थंडगार असा हा पायनॅपल ज्यूससुद्धा आलेला आहे. मुलांनी इथं चॉकलेट शेक घेतला आहे त्यांच्यासाठी. पर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.